जगाच्या पाठीवर मरण हा एक असा विषय आहे की जे इच्छा असली तरी आणि इच्छा नसली तरी माणसाला चुकवता येत नाही. तुम्ही आपण सामान्य लोक आहोत, पण शास्त्राचं गणित आहे. आया हे सो जाएगा. राजा, रंक, फकीर जो जन्माला आलेला आहे ना, मग तो राजा म्हणून जन्माला आलेला असू द्या, रंक म्हणून जन्माला आले असू द्या, किंवा फकीर म्हणून जन्माला आलेला असू द्या, त्या प्रत्येकाला इहलोकाची यात्रा संपवावी लागते. यांना इहलोकाची यात्रा संपवावी लागेल यात काही नवल नाही. टोकाचं प्रमाण देतो आणि अभंगामध्ये प्रवेश करतो. ज्या जगाच्या मालकानं एवढं सुंदर शरीर दिलं, तो जगाचा मालक जरी या सुंदर शरीराचा आधार घेऊन या भूतलावर अवताराला आला ना, तर त्याला सुद्धा इथं चिरकाल राहण्याचा अधिकार नाही. येत नाही बुरो आले अवतार, येत नाही बुरो आले अवतार, येत नाही बुरो आले अवतार, येत नाही बुरो आले अवतार. हो ये रती पावन जीव किती, ये रती पावन जीव किती, येत नाही बुरो आले अवतार, येत नाही बुरो आले अवतार. येत नाही उरो आले अवतार. मग येरते पामर जीव किती. जगाच्या मालकानं अवतार घेतला तर त्या जगाच्या मालकाला सुद्धा कधी ना कधी हा अवतार थांबवावा लागतो, संपवावा लागतो, निजे धामाला जावं लागतं. मग साधू संतांची प्रमाण आहे. सामान्य माणसाची सत्ता चालणार तरी किती दिवस, तरीही शास्त्राचं गणित आहे. देवाधिकांनाही दुर्लभ असणारं हे जे मानवी शरीर आहे ना, बडे भाग मानुस तन पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथ न गावा. मानवी जीवनामध्ये प्रत्येकाला जाण्याच्या आधी आणि गेल्याच्या नंतर दोन प्रकारचे विसावे शास्त्रकारांनी सांगितलंय. आपल्या गावात विसावा असतो का? विसावा मंडळी तुम्ही थोडस बोला, तुमच्या करता खूप लांबून आलोय. विसावा असतो ना आपल्या गावात? कुठं देता? गावातल्या मंदिरा पुढं. विसावे असतात. एक विसावा शास्त्रकार सांगतो ज्या विसावाला तुम्ही आपण अनुभवतो, पण एक विसावा तो असतो जो फक्त साधू संत आणि महात्मे अनुभवत असतात. आपल्याला कोणीतरी विचारा, महाराज अहो तुमच्या जीवनामध्ये विसावा प्राप्त झाला का? असताना चार लोकांच्या खांद्यावर गावाच्या बाहेर प्रेताला नेल्या जातं, एका ठिकाणी टेकवल्या जातं. तिथं टेकवल्यानंतर कोणीतरी एक छोटीशी बुचडी सोडल्या जाते आणि त्या बुचडीतून कच्चं अन्नधान्य आणि पीठ बाहेर काढलं जातं. काही लोकांचा प्रश्न निर्माण होतो, महाराज ज्या माणसाला 100 वर्ष जीवन जगून जिवंतपणी एकदाही विसावा भेटला नाही, त्या माणसाला 2-4 सेकंद टेकवल्यानंतर विसावा भेटत असेल का? ऐका, तो जो मानवी जीवनातला विसावा आहे ना, तो फक्त या शरीराचा विसावा आहे. कारण आपण ज्या संस्कृतीमध्ये जीवन जगतो, ही संस्कृती भारतीय संस्कृती आहे आणि भारतीय संस्कृतीचा नियम आहे की या भारतीय संस्कृतीमध्ये जन्माला आलेला माणूस जाण्याच्या आधी किंवा गेल्याच्या नंतर कोणाचंच ऋण डोक्यावर घेऊन जात नाही.
आतापर्यंत या शरीराचा धर्म होता, जरी झाला संन्यासी तो माध्यान्नासी तोंडवासी, त्याला खाण्याकरता पोट भरण्याकरता काहीतरी लागत होतं. म्हणून या आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये या अन्नधान्याचे अनन्य उपकार आमच्यावर आहे, पण आता याची आवश्यकता नाही, कारण शरीरात प्राण नाही. त्याच्यामुळं आम्ही या ऋणातून उतराई होताना जातोय. त्याला शास्त्रामध्ये अमान्य श्राद्धाच्या ऋणातून उतराई होण्याची प्रक्रिया म्हणतात. हे एक विसावा झाला. आणि दुसरा एक विसावा असतो जो आपल्या अभंगाला अनुसरून आहे. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. शेवट कोणाचा गोड होत असतो, त्यात बहुगोड कोणाचा होत असतो. विसावा गेल्यानंतरचा वेगळा आणि शरीरात प्राण असतानाचा वेगळा. जगद्गुरु तुकोबारांनी त्या विसाव्याची अनुभूती घेतली. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडली आधावा तृष्णेची या, कुंडली धावा कृष्णेची या, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडली कृष्णेची या, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. मानवी जीवनातला खरा विसावा जर काही असेल तर आता निश्चिंतीने पावलो विसावा. कधी? खुंटलिया धावा तृष्णेची या. मग मानवी जीवनामध्ये ज्याची तहान खुंटली तुकोबरायची, खुंटली तुकोबराय बोलतात, याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीले. मग शेवट गोड होणं म्हणजे नेमकं काय हो? एखादा परमार्थिक माणूस जर अपघाताने निधन होत असेल तर काही नास्तिक असणारी टोळी त्या काळामध्ये सक्रिय होते. महाराज, रात्रंदिवस कथा कीर्तन ऐकणारा माणूस आणि अपघाती त्याचा मृत्यू झाला हो महाराज. आणि काय रात्रंदिवस देवाचं भजन कशा करता करायचं? एक सांगू तुम्हाला, माणूस मरतो कसा शास्त्राने याला कधीच महत्व दिलं नाही. मरत असताना त्याच्या चित्ताचा प्रवाह कोणत्या दिशेने आहे या गोष्टीला शास्त्रानं महत्व दिलंय. पटण्याकरता तुम्हाला उदाहरण देईल. सगळ्यांच्या पाठांतरातलं महाभारतातला दिव्य पुरावा आहे. कुरुक्षेत्राच्या रणांगणाच्या भूमीवर षडपंजरी पडलेले असणारे पितामह भीष्माचार्य, शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये बाण लागलेला आहे. घरामध्ये जशी लोक मखमली गादीवर विश्रांती घेतात, झोप घेतात, त्याप्रमाणे बाणाचा प्रत्येक टोक शरीराच्या अंतरंगामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यावर भीष्माचार्य झोपलेले आहेत. शरीरातील रक्ताचा थेंब आणि थेंब त्या बाणाच्या माध्यमातून जमिनीवर येतो आहेत. करोडो विंचू चावावे त्याच्या हजारो पटीनं दुःख पितामह भीष्माचार्यांना होत आहेत. पण काय झालं माहित आहे? ज्यावेळेस भीष्माचार्य षडपंजरी पडलेले होते ना, तेवढ्यामध्ये पाचही पांडवांना घेऊन, द्रौपदी आणि कुंती मातेला सोबत घेऊन भगवान गोपाल कृष्ण पितामह भीष्माचार्यांच्या जवळ आले आणि भीष्माचार्यांना म्हणतायत, बाबा ऐका ना, मला तुमच्या सोबत काम आहे म्हटले थोडस. भीष्माचार्य बाबा म्हणायला लागले, तुम्ही माझ्याकडे पहा, मला रोजाना आणलंय, काम पूर्ण करून घ्या, त्याच्याशिवाय आनंद भेटणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. पितामह भीष्माचार्य षडपंजरी पडलेला आहे. पाचही पांडव, द्रौपदी माता आणि कुंती मातेला सोबत घेऊन जगाचे मालक तिथे आलेत आणि षडपंजरी पडलेल्या भीष्माचार्यांना म्हणतायत, बाबा अहो तुम्हाला माहितच आहे आपले पांडव विजयी झालेत, उद्यापासून यांना राज्यकारभार सांभाळायचा आहे. भीष्माचार्य बाबा ऐका, तुम्हाला राजकारणातला चांगल्यात चांगला अनुभव आहे, तुम्ही दुर्योधनाच्या संगतीत राहिलेला आहात, म्हणून माझी विनंती आहे, थोडसा राजकारणातला दांडगा अनुभव, इह लोकाची यात्रा संपवण्याच्या आधी पांडवांना थोडस मार्गदर्शन करता का? भीष्माचार्य बाबा बोलायला लागले, वारे मुरलीधर, याच कुरुक्षेत्राच्या रणांगणाच्या भूमीवर एका हातामध्ये रथाच्या त्या घोड्याची लगाम पकडली, एक हात आकाशाच्या दिशेने केला आणि या अर्जुनाला रथावर तू एवढा मोठा भगवद्गीतेचा दिव्य उपदेश केला, तुला काही यांना उपदेश करता येत नव्हता आता राजकारणातला? पण ठीक आहे, त्या निमित्तानं कवेना तू माझ्या डोळ्याच्या समोर आला ना. मार्गदर्शन चालू झालं. पितामह भीष्माचार्य बोलायला लागले, ऐका राजन,
राजधर्मान, दान धर्मान, मोक्ष धर्मान, तथैवच स्त्री धर्मान, भागवत धर्मान, सगळ्या धर्माचा उपदेश केला. पण ज्यावेळेस शब्द ऐकला द्रौपदीनं स्त्री धर्मान, आपल्या डोळ्याच्या समोर पाप होताना पाहायचं नाही, भीष्माचार्य पांडवांना सांगतायत. आणि जर आपल्या डोळ्याच्या समोर पाप होताना पाहिलं, तुम्ही जर ते पाप थांबवण्याकरता समर्थ असाल आणि तरी जर तुम्ही ते पाप थांबवलं नाही तर तुम्ही महापापी म्हणवल्या जाल. द्रौपदीला थोडस हसायला आलं. भीष्माचार्यांची किंचित नजर गेली आणि भीष्माचार्य बाबा म्हणतात, द्रौपदी का हसलीस? म्हटले नाही नाही, सहज हसायला आलं. म्हटले भीष्माचार्य बाबा म्हणतायत, द्रौपदी मोठ्या घरच्या स्त्रिया सहज कधी हसत नाही, पटकन सांग का हसलीस? म्हटले बाबा, तुम्ही आता आम्हाला षडपंजरी पडलेले असताना उपदेश करतात की डोळ्यासमोर पाप होताना पाहू नये. जर पाप होत असेल आपण थांबवण्याकरता समर्थ असू, पाप थांबवावं, नाहीतर आपण महापापी म्हणवल्या जाऊ. मग हे महापाप तुम्ही तुमच्या जीवनामध्ये का केलं? भीष्माचार्यांना पटकन लक्षात आलं, बरोबर आहे. दुर्योधनाच्या सभेमध्ये वस्त्रहरण होत असताना मी त्या ठिकाणी हजर होतो, माझ्या डोळ्याच्या समोर पाप घडत होतं. जगाच्या मालकाचा धावा केला, जगाचा मालक येण्याच्या आधी सुद्धा माझ्याकडे संधी होती, पण तरी सुद्धा मी हे पाप थांबवू शकलो नाही. मग भीष्माचार्य बाबांकडे उत्तर नव्हतं, एकच सटीक उत्तर देऊन दिलं, द्रौपदी माफ कर, मी उठून तुझ्या पायावर वाकू शकत नाही, पण मी माझी विनम्र भावना तुझ्या चरणावर वंदन करून सांगतो, ऐक. कदाचित चुकीच्या मार्गाने कमवलेला पैसा ज्या माणसाच्या घरात होता, त्या माणसाच्या घरातलं अन्न खाल्ल्यामुळे माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती, म्हणून दुर्योधनाचा घातही झाला. पण ऐक म्हटले द्रौपदी, कुठेतरी माझ्या अंतःकरणामध्ये या जगाच्या मालकाविषयी तेवढंच प्रेम असल्यामुळं आज जगाचा मालक जो अंतःकाळामध्ये स्वप्नातही येत नाही. योगी जपी तपी संन्यासी युगानुयुग डोंगरामध्ये जाऊन तप करतात, डोक्यावरचे केस जटेच्या स्वरूपात जमिनीपर्यंत टेकतात, तरी सुद्धा योगी याच्या ध्यानी ध्याता ना तुळसी, जो त्यांच्या ध्यानालाही जात नाही तो परमात्मा अंतकाळामध्ये जर माझ्या समोर येत असेल ना द्रौपदी, लोकांना वाटतंय की माझं मरण देवाची भक्ती करत असताना ही अमंगल आहे, पण कोणीतरी मला येऊन विचारा, मी स्पष्टपणे स्टॅम्प पेपरवर सिग्नेचर करण्याकरता तयार आहे की जगातलं सगळ्यात उत्तम मरण जर कोणाचं असेल तर या पितामह भीष्माचार्यांचं आहे. माणूस मरतो कसा याला महत्व नाही, मरत असताना चित्ताचा प्रवाह आणि त्याने करून ठेवलेले कार्य त्याच्या उत्तम मरणाला कारण ठरत असतात. भीष्माचार्यांचे वाक्य होते देवाला भक्ती करत असताना, देवा मरण कधी येईल सांगता येत नाही, पण ऐक, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर, गोविंद नाम लेकर, यह प्राण तन से निकले, पीतांबरी कसी हो, छवि मन में ये बसी हो, होठों पे कुछ हंसी हो, जब प्राण तन से निकले. एवढी सुंदर शेवटची ओढ गायली ना भीष्माचार्यांनी. बाबा घनश्याम जल्दी आना, नहीं हमको भूल जाना, बंसी की धुन बजाना, जब प्राण तन से निकले. एकतर भगवत भजन करून प्राण गेला तर माणसाचं मरण मंगल असतं, आणि नाहीतर भगवत भजनाची व्यवस्था करून गेलेल्या माणसाचं मरण मंगल असतं. ज्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्रित आहोत त्यांच्या जीवनामध्ये भजनाचाही योग होता, आणि गावात उभारलेली मंदिरं लोकांकरता भजनाकरता उपस्थित करून दिलेली व्यासपीठ हे त्यांच्या उत्तम मरणाला कारण आहे. विठ्ठल विठ्ठल शास्त्राचं गणितच आहे. देव असू द्या किंवा साधू असू द्या, साधू ओळखण्याकरता देव ओळखण्याकरता फार ग्रंथ चढण्याची गरज नाही. एखादा माणूस देव स्वरूप तत्वाचा आहे, साधू स्वरूप तत्वाचा आहे. मी ज्यावेळेस आता त्यांचे जावई आदरणीय प्राध्यापक सूर्यवंशी जर सरांच्या घरी बसलो होतो, कालच आदरणीय वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी बापूसाहेब यांच्या जीवनचरित्रावर दिलेल्या स्टेटमेंटची सगळीची सगळी आख्यायिका ते पुस्तिका प्रकाशित झाली. नंदूबाबा, मी त्या प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे पहिले 20 पानं वाचलेत. या परिसरामध्ये जेवढे काही लोकप्रिय लोकनेते होऊन गेलेत त्या सर्वांची स्टेटमेंट आहेत. मी ते स्टेटमेंट मधले एक एकच शब्द त्यातला उचलला.
प्रत्येक लोकनेता तेवढ्याच तोडीचा आहे, मंत्री या पदापर्यंत पोहोचलेले आहेत. पण बापू साहेबांविषयी लिहिलेले शब्द एवढ्या अंतःकरणापासून आहे. कोणीतरी त्यांना त्यांच्यावर लिहिण्याच्या आधी झुंजार व्यक्तिमत्व शब्द लिहिला. कोणीतरी त्यांच्याविषयी लिहत असताना राजकारणात ढाल्या वाघ हा शब्द त्यांच्या समोर लिहिला. अनेक शब्द आहेत, मला ते शब्द माहीतच नाही किंवा उच्चारायचेच नाही, पण त्यातला मला भावलेला एक शब्द आहे. तो शब्द अशा प्रकारचा आहे, ब्रह्ममूर्ती. म्हटले कशामुळं हो? ज्याच्या जीवनामधलं जे आयुष्य आहे ना, हे आयुष्य आयत्या व्यासपीठावर तयार झालेलं असेल त्यानं ब्रह्ममूर्ती लावणं किंवा लोकांनी त्याला ब्रह्ममूर्ती म्हणणं नवल नाही. पण ज्याच्या जीवनामध्ये ज्याचं जीवन पाय घासण्यापासून चालू झालं, तर पाय घासणाऱ्याच्या जीवनाला ज्यांनी आधार दिला इथपर्यंत येत असेल ना, तर तेच फक्त ब्रह्ममूर्ती म्हणवण्याच्या अधिकारी असतात. साधू म्हणावं तरी कोणाला हो? लोकांची व्याख्या फार चुकीचं आहे. जो फेटा बांधतो, कीर्तन करतो, चटकदार विनोद करतो, वेदांत सांगतो किंवा भगवे वस्त्र धारण करतो, हे साधुत्वाचे लक्षण जर असतील तर मग साधू संतांचे प्रमाण आहे. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू. जगी विटंबना बाधू, ओ त्याला म्हणू नये साधू. जगी विटंबना बाधू, वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, नामे अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू. जगी विटंबना बाधू, त्याला म्हणू नये साधू. जगी विटंबना बाधू, बाधू. जर साधुत्वाचे लक्षण बाह्य रंगावर ओळखल्या जात असतील, आवश्यक नाही की साधूच्या घरी साधूच जन्माला येईल आणि आवश्यक नाही की राक्षसाच्या घरी राक्षस जन्माला येईल. जर राक्षसांच्या घरी राक्षस जन्माला येणं हा सिद्धांत असेल तर हिरण्यकशिपूच्या पोटी भक्त प्रल्हाद कधी जन्माला आलाच नसता, लक्षात ठेवा. पण एखाद्या सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेला व्यक्ती जर एक उत्तम ध्येय गाठत असेल ना, तर लक्षात ठेवा तुमची इच्छा असली नसली तरी भगवंताची आणि साधू संतांची सुप्त शक्ती त्या माणसाच्या पाठीमागे असते. स्वामी विवेकानंदांचं एवढं सुंदर वाक्य आहे, स्वतःचे पाय घासून निर्माण केलेली ओळख आणि दुसऱ्याचे पाय चाटून निर्माण केलेली ओळख याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. दुसऱ्याचे पाय चाटून निर्माण केलेली ओळख माणसाला मर्यादित क्षेत्रापर्यंत प्रसिद्ध करते, पण स्वतःचे पाय घासून निर्माण केलेली ओळख भगवंताच्या दरबारामध्ये आपल्याला साक्षीदार म्हणून उभी करते. आज हे जे सगळीची सगळी एवढे मोठे होर्डिंग बॅनर लावलेले आहेत ना, हे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये बापू साहेबांनी स्वतःचे पाय घासून निर्माण केलेल्या ओळखीची साक्षीदार आहेत, लक्षात ठेवा. हे फार वेगळं सांगण्याची गरज नाही, याच्यामध्ये फार तत्वनिष्ठता आहे. साधू एखाद्या सामान्य पुरुषाच्या स्वरूपानं सुद्धा असू शकतो. मला येता येता कोणीतरी अपरिचित माणूस भेटला आणि तो माणूस सहज भेटला आणि भेटल्यानंतर सहज चर्चा झाली. म्हटले महाराज काय सांगावं तुम्हाला, यांच्या जीवनामध्ये यांनी जेवढे पद गाजवले, यांनी जेवढ्या संस्था निर्माण केल्या असतील, मला त्याच्याबद्दल चर्चा करायची नाही. म्हटले पण ज्या गरीब घराच्या कुटुंबामध्ये सकाळभर दिवसभर मेहनत केल्याशिवाय रात्रीची चूल पेटत नाही, ज्या घरात चूल पेटत नाही ना, त्या घरामध्ये चूल पेटवण्याकरता सुद्धा कारणीभूत आमचे स्वानंद सुखनिवासी बापू साहेब होते, लक्षात ठेवा. आणि गरिबानं दिलेली साक्ष जी असतात ना, ती साक्ष हे भगवंताच्या दरबारामध्ये आय विटनेस मानल्या जाते, प्रत्यक्ष पुरावा मानला जातो. साधूचं लक्षण काय असतं एक थोडक्यामध्ये सांगतो, एकदा हाताने टाळी वाजून भजन करा. विठ्ठला विठ्ठला. साधुत्वाचं लक्षण असं आहे, कदाचित पाठपाठांतर नसेल पण त्याच्या अंगी जर काही मोजक्या गुण धर्म दिसत असतील तर ते साधुत्वाचे लक्षण. म्हणजे काय, मी नेहमी एक दृष्टांत सांगत असतो. एक आजोबा बाजार करून घरी आले आणि घराच्या हॉलमधून किचनकडे जात होते. हातामध्ये बाजाराची पिशवी होती. आपला नातू आणि त्याचे दोघं मित्र त्या ठिकाणी हॉलमध्ये खेळत होते. ज्यावेळेस नातवानी बघितलं की आपले आजोबा बाजार करून आणले, निश्चितच आपल्याकरता काहीतरी खाऊ आणला असेल, म्हणून किचन रूम कडे आजोबा जाताना पाहिलं. नातू धावतच गेला आणि आजोबाला म्हणतायत, आजोबा आलेत का बाजार करून? म्हटले हो. काय आणलं माझ्याकरता? म्हटले तुझ्याकरता ताजे ताजे बनलेले मोतीचूर लाडू आणलेत, देऊ का तुला? म्हटले हो. नातवाच्या हातामध्ये अख्खा लाडू टेकवला. नातू माघारी धावत जाणार मित्राकडे खेळण्याकरता. तद्वतच आजोबांना आठवण झाली की याच्यासोबत याचे दोघं मित्र सुद्धा मला हॉलमध्ये दिसले होते. परत आवाज दिला, ए इकडे, तुझे मित्र पण आहेत? म्हटले हो. किती आहेत? 2. हे अजून 2 लाडू घे आणि दोघं मित्राला दे.
हे कॅटेगरी नंबर 1 चे आजोबा. आता कॅटेगरी नंबर 2 चे आजोबा आहे का, बाजार करून घरी आले. घराच्या हॉलमधून किचनकडे जात होते आणि किचनकडे जात असताना नातवानी बघितलं. नातू धावत गेला, आजोबा आलात बाजार करून? म्हटले हो आलो ना. काय आणलं माझ्या करता? म्हटले ताजे बनलेले मोतीचूरचे लाडू आणलेत, देताय का? म्हटलं मला. म्हटले हो घे ना. हा नातू परत धावायला निघाला. या आजोबांना त्या आता बसलेल्या मित्रांशी घेणं देणं नव्हतं, पण नातवालाच काळजी वाटली आपले मित्र बसले म्हणून तो परत धावत गेला. आजोबा अहो माझे मित्र पण आहेत, त्यांना सुद्धा काही द्या ना. मग फार मोठ्या जड अंतःकरणाने आजोबांनी त्यातला एक लाडू काढला, त्याचे 2 तुकडे केले आणि नातवाच्या हातात टेकवले. हे घे, अर्धा अर्धा तुझ्या मित्राला सुद्धा दे. हे कॅटेगरी नंबर 2. आणि कॅटेगरी नंबर 3 चे आजोबा बाजार करून घरी आलेत. हॉलमधून किचनकडे जात होते. नातवानी बघितलं आणि नातू धावतच गेला, आजोबा आलात बाजार करून? म्हटले हो. काय आणलं माझ्या करता? म्हटले शेव, चिवडा, लाडू, बुंदी सगळं आणलं, फक्त तुझ्या मित्रांना घरी जाऊ दे, मग सगळं तुला खायला देतो. दृष्टांत संपला. माझा प्रश्न आहे तुमच्या करता, या 3 आजोबापैकी तर साधू तत्वापर्यंत पोहोचलेले आजोबा किती नंबर कॅटेगरीचे होते? तर काय उत्तर द्याल? 1 नंबर. आता हे झालं व्यावहारिक उदाहरण. याला पारमार्थिक उदाहरणातून सिद्ध कसं करता येईल? तर तुकोबाराय बोलतात, दया करणे जे पुत्रासी तेची दासानी दासी. तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताच्या मूर्ती. जे कारंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले तुझी साधू गोड खावा देवते तेचे जाणावा. साधू होण्याकरता माणसाला धोतरच घालावं लागतं असं काही अनिवार्य नाही. दया करणे जे पुत्रासी, ते दया एखाद्या वेळेस रस्त्यानं चालणाऱ्या उपाशी माणसाला पाहून जर खिशातली 10 रुपयाची नोट काढून बाबा काहीतरी खाऊन घेजो एवढं जरी म्हणण्याकरता अंतःकरणामध्ये काहीतरी विचार निर्माण झाला ना, समजून घ्या की हे साधुत्वाचं लक्षण आहे. आणि असा परिपूर्णत्तम असणारा साधू जर आपल्या गावामध्ये कोण असेल तर ज्यांच्या निमित्तानं कार्यक्रम चालू आहे असे आदरणीय बापूसाहेब आहेत, लक्षात ठेवा. आपण माना अथवा नका मानू, पण मला कानावर आलेली घटना सांगतो. मागच्या वर्षी ज्या दिवशी त्यांनी आपला देह ठेवला महाराज, भगवान प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिराच्या वर्धापनाच्या दिवशी अयोध्या नगरीमध्ये ज्या दिवशी मंदिर घडलं त्या दिवशी या महात्म्यानं गावामध्ये मंदिर बांधलं आणि दुसरा त्याचा वर्धापन दिन येणार त्याच दिवशी या महात्म्यानं शरीर ठेवलं. महात्म्याचं अजून दुसरं लक्षण काय असणार आहे? विठ्ठल विठ्ठल जायचं कोणालाही आहे. थोडस वेदांतिक भाषेमध्ये सांगतो, सरता संचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश, भरता न भरता निमिष जाणे लागे. मृत्यून म्हणे की हा संत, मृत्यूने म्हणे की हा महंत, मृत्यून म्हणे की हा अद्भुत जगी असे, मृत्यून म्हणे की हा थोर, मृत्यून म्हणे की हा संग्रामशूर. मृत्यू काहीच पाहत नाही, करीत नाश तात्काळ, मग तो कोणी असू द्या. जिंदगी एक किराए एका घरे है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. कोणीतरी म्हटलं महाराज मृत्यूची देवता येईल आम्हाला आवाज देईल, तुम्ही म्हणतात घर से बाहर निकलना पडेगा. आमचा बंगला कधी पाहिलाय का तुम्ही? 10 एकरातला आमचा बंगला आहे आणि 10-10 फुटाची वॉल कंपाऊंड आहे. महाराज म्हणतात 10 फुटाची? तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा. तुम्ही किती प्रयत्न करा
मृत्यूच्या देवताला थांबवता येत नाही, पण ऐका ना, सगळे ऐका, मृत्यूला थांबवता जरी येत नसेल ना दादा, तरी जन्म मिळाल्याच्या नंतर आणि मृत्यूला स्पर्श करण्याच्या आधी मधला कालावधी जो जीवन असतो ना, त्या जीवनामध्ये माणसाच्या मृत्यूला मंगलमय मात्र करता येतं, जे की बापू साहेबांनी आपल्या जीवनामध्ये केलं. त्यांच्या जीवनचरित्रा जेवढा अभ्यास मला सांगता येईल तेवढा, जेवढा मला माहीत झाला तेवढ्या अनुकरणानिशी, तेवढ्या चिंतनाविषयी आजचा निवडलेला हा अभंग आहे. जे परमार्थातली अनुभूती, जे व्यवहारातली अनुभूती तुकोबारांच्या जीवनामध्ये आहे, तीच अनुभूती बापूसाहेबांच्या जीवनामध्ये आहेत. माणसाचं मरण म्हणजे काय, जायचं प्रत्येकाला आहे, पण येणाऱ्या पिढी करता स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे, इफ वी कॅन इमॅजिन अ फ्युचर वी कॅन क्रिएट इट, इफ वी कॅन क्रिएट दॅट फ्युचर अदर विल लिव्ह इन इट, अँड दॅट इज द इसेन्स ऑफ सक्सेस. भविष्याची कल्पना केली तर भविष्य घडवता येतं, आणि जर भविष्य घडवून ठेवलं ना, तर येणारी पिढी त्या भविष्यामध्ये आनंदानं वावरू शकते. आज आदरणीय श्रद्धेय पूजनीय वैकुंठवासी बापूसाहेब आपल्यामध्ये नाहीत, पण जेव्हा जेव्हा या गावातला माणूस त्यांनी उभारलेल्या मंदिरामध्ये डोकं टेकवण्याकरता जाईल ना, तर देवाच्या बरोबरीला बापूसाहेबांचं सुद्धा दर्शन त्यांना झाल्याशिवाय राहणार नाही. माणूस शरीरानं मरतो, पण कर्मानं मात्र कायम स्वरूपी या गावामध्ये शिल्लक राहत असतो. विठ्ठल विठ्ठल. आणि जर तो व्यक्ती त्याच्या कर्मानं शिल्लक राहत असेल, तर याच्यापेक्षा मंगलमय मरण कोणतंच नाही. अभंगाचं शेवटात बाला, 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 शेवटात बाला. थोडस टाळी वाजवा एकदा जरा. थोडं म्हणजे बरं वाटतं याच्या करता, कारण हे ऐकायला गोड वाटतं महाराज, पण याच्या करता किती मेहनत लागते ना. एकदा जर कधी आळंदीला जायचं योगाला, तर रात्रीच्या 12च्या नंतर आणि 4च्या आधी कधी इंद्रायणी मातेच्या तीरावर जा, बोट फुटेपर्यंत रक्ताच्या धारा लागलेल्या असतात तरी प्रॅक्टिस करावं लागते. पकवास दिसताना फार गोड वाटत असतो, आपण मस्त चादरी गुंडाळून येतो, त्यात काही नाही. पण मावशी, एवढ्या थंडीमध्ये एवढे बोट चालणं आणि थंडीमध्ये एवढा गडा पूर्ण षड्जापर्यंत नेणं हे सामान्य नाही. बरं, समाज असा आहे नंदू बाबा, मला खूप चीड यायला लागली समाजाची कधी कधी. काही दिवसाआधी आमचे 2 आदरणीय परमस्नेही मित्र 2 व्हीलरवर येताना त्यांचा अपघात झाला. लोक स्टेटस लावून मोकळे होतात महाराज, पण त्या परिस्थितीमध्ये त्या घरावर आलेली जी परिस्थिती आहे ना, ती परिस्थिती तिथे जाऊन पाहण्याकरता कोणीच तयार नसते. 4-4 फोन येऊन लोक चौकशी करतात. आपल्याला काही करता येत नसेल ना, नका करू, पण किमान जे कलाकार, जे गुणीजन
जे भाविक आपल्या गावात आले ना, किमान त्यांच्या कलेला दाद देण्याकरता नुसती टाळी जरी वाजवली ना तर तेवढं भरपूर. हा कला नावाचा विषयच असा आहे. तुम्हाला काय वाटतं 2-3 हजार दिली म्हणजे तुम्ही यांना विकत घेतलं? माझं वाक्य आजच्या कीर्तनामध्ये अंडरलाईन करून घरी घेऊन जा. जगामध्ये असा कोणताच अजून श्रीमंत माणूस जन्माला आला नाही तो एखाद्याची कला विकत घेऊ शकतो. तुम्ही जे पैसे देतात ना त्या व्यक्तीनं त्याच्या जीवनामधला दिलेला वेळ तुमच्या करता काढलेला आहे ना, फक्त त्या वेळेचे पैसे देतात. तुम्ही त्याची कला विकत घ्याल एवढे श्रीमंत तुम्ही नाहीच. मुळात तुम्ही काय कोणीच नाही जगामध्ये. देवाला सुद्धा ही कला विकत घेता आली नाही. सतसृष्टी तांडव रचयिता नटराज राज नमो नमा. धा तिंग तान तिटक ताग दिगण, धा धिन ता तिटक ताग दिगण. सतसृष्टी तांडव रचयिता नटराज राज नमो नमा. हे आद्य गुरु शंकर पिता नटराज राज नमो नमः. सतसृष्टी तांडव रचयिता नटराज राज नमो नमः. नमो नमः. नमो नमः. ही पखवाजाची कला विकत घेता आली नाही म्हणून इंद्राला आधी पखवाजाचा क्लास लावावा लागला देवादिदेव महादेवांकडं. सतसृष्टी तांडव रचयिताम नटराज राज गंभीर नाद मृदंगना धबके उरे ब्रह्मांडना नित होत नाज प्रचंडना. नटराज नाज. नटराज स्तुतीमध्ये देवादिदेव महादेवांची सुंदर ही स्तुती आलेली आहे. पखवाज सामान्य नाही, गायन सामान्य नाही. ऐका, प्रमाण गायलं महाराजांनी, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. म्हटले महाराज तुमचा शेवट गोड झाला हे आम्ही ऐकतोय गेल्या 1 तासापासून, पण याचं मुख्य कारण काय तुम्हाला सांगता येईल का? अभंगाचं दुसरं आलो निदा जा मागे
गुण येणं महत्वाचं असतं. आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा. महाराज तुमचा शेवट गोड झालाय तुम्ही म्हणताय, पण कशामुळं? महाराज म्हणतायत आलो निजाच्या माहेरा. याचा अर्थ माहेरामध्ये गेल्यानंतर मानवी जीवनामध्ये काहीतरी गोडधोड भेटत असतं. त्याचा चांगला अनुभव या वर्गाला माहित आहे. मावशी खरं सांगा, सासरी जास्त सुख असतं का माहेरी? मी जाऊ का घरी वापस? सासरी जास्त सुख असतं का माहेरी? माहेरी जाता का आणता बॅगा? त्याचं एवढंच कारण आहे, माहेरी आईची सत्ता असल्यामुळं, वडिलांची सत्ता असल्यामुळं मुलीला असो किंवा मुलाला असो स्वातंत्र्यता असते. जर सासरी असेल, कीर्तन जरी ऐकायचं इच्छा असेल तरी सासूबाई जर समोर असेल तर आत्या मी कीर्तनाला जाऊ का, हे वाक्य त्या ठिकाणी प्रकट केले जाते. आणि जर माहेरात असेल आई मी कीर्तनाला जाऊन आलीच, आई होई म्हणत नाही, नाही म्हणत नाही, तोपर्यंत ही बाई कीर्तनात. स्वतंत्रता आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज पण इथं अभंग काही रचना करणारी स्त्री नाही आहे, जगद्गुरु तुकोबर आहे आणि ते म्हणतात आलो निजाच्या माहेरा. मग माणसालाही माहेर असतं का? माणसालाही माहेर असतं, फक्त माणूस कपाळाला टिळा आणि गळ्यावर तुळशी घालणारा वारकरी पाहिजे. वारकऱ्याला माहेर आहे. कोण म्हणतं माणसाला माहेर नाही? माणसाला माहेर आहे, फक्त त्या माणसाच्या कपाळाला अष्टगंध बुक्क्याचा टिळा आणि गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असेल ना, तर त्या वारकऱ्याला विचारा माहेर आहे का नाही तुम्हाला. तो स्वाभिमानानं सांगतो माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे विवरीच्या तीरी, आहे विवरीच्या तीरी. बरं आपतेष्ट माझी बहीण, तुम्हाला म्हणता येतं ना, चांगलं गाता येतं ना, म्हणा म्हणा. माझी बहीण, ओ माई बहीण, माझी बहीण. नंदभाऊ यांचा आवाज वाढवा एकदा, पूर्ण मोकळा करून द्या, पूर्ण वाढून द्या. हा एकदा परत. माझी बहीण. नाही नाही जमलं नाही, मी बसू का खाली? मावशी ऐका, इथं किती जोरानं भगवंताच्या नावाची आरोळी द्या, तुम्हाला कोणी काही म्हणणार नाही. घरी जर चपात्या करता करता मध्येच उभी राहिली, ज्ञानोबा तू, घरचे म्हणतील आतापर्यंत चांगली होती, अचानक काय झालं? इथे आहे तोपर्यंत संधी साधून घ्यायची. जे तुकोबाऱ्याचं वचन आहे ते आपल्यासाठी सुद्धा येईल ना. परत म्हणा एकदा. माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पापभंगा, करीतसे पापभंगा. काही का होईना पण म्हणा माझे माहेर पंढरी, आहे भिवरीच्या तीरी. एक सांगू महाराज, ज्याला पांडुरंगाच्या चरणावर वागता आला ना, पांडुरंग एवढा समर्थ आहे की त्या माणसाला परत कोणाच्या समोर वाकू द्यायची वेळच येऊ देत नाही. वेळच येऊ देत नाही. माणसाला फक्त रसिक बनता यायला पाहिजे, रसिक. हे जे कुरडे केशावाले भाऊ बसले आहेत ना इथे, नंदू भाऊ, या नंदू भाऊ बद्दल मी नेहमी एक वाक्य सांगत असतो की नंदू भाऊ फक्त साऊंड ऑपरेटर नाही, नंदू भाऊ परमार्थातले रसिक आहे. आणि रसिक कोणाला म्हणतात माहित आहे? फक्त बटन फिरवतो तो रसिक नसतो. कीर्तनकाराच्या प्रत्येक शब्दावर लक्ष ठेवून आलेला भाव आत्मसात करून डोळे जरी त्या मिक्सरकडे असले तरी सहज देवाचं चरित्र ऐकून चेहऱ्यावर ज्यात प्रसन्नता खुलते ना, तो रसिक असतो. रामचरित सुनिबे को रसिया, राम लखन सीता. माहेर चालला होता आपला विषय. एका जनार्दनी शरण शरण शरण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण.
माहेर पंढरी माझे मागेर पंढरी आहे मी बरे आहे मी बरे आगे मी बरे शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. ज्या दिवशी कोणीही व्यक्ती असो माहेरात जातो आणि रखुमाईच्या वराला भेटतो ना, एक माझं वाक्य अंडरलाईन करा. ज्ञानोबराय ग्रंथराज ज्ञानेश्वरी मध्ये एवढ्या सुंदर ओव्या देतात. अगा उजो वाटा चालावे नाही तरी पायी ते शिनवावे, आडरानाने धावावे तरी तेची पै शिडाका शिदोरिया गाठणे एक धनंजया परिवाहता जे विसाव्या मिळजे पेगेसी आकुल स्त्री दांड्याच्या घाई पररिग घर रिगाली आजरी साई तरी सुपत्तीचे वाये सांडी लगी अगा पाठीला गेल्या गाये मरण न चुकेची साये तरी सामोरीला काय अगडन कीजे. आता सोप्या भाषेत सांगतो, त्या ओव्या आपल्याला अर्थ लक्षात आला नसेल. ज्ञानोबाराय म्हणतात जन्माला आलेल्या प्रत्येक प्राण्याला कधी ना कधी स्वतःचं कल्याण करण्याकरता कोणाचं ना कोणाचं बोट पकडावं लागतं. पण ऐका, ते बोट पकडत असतानाचे सुद्धा नियम आहे. योग्य वेळेला जर योग्य माणसाचा हात हातामध्ये पकडता आला नाही ना, तर आयुष्यभर चुकीच्या लोकांची पाय चाटायची वेळ आपल्यावर येत असते. याची दखलता परमार्थात घेता यायला पाहिजे. आणि योग्य वेळेला जर योग्य माणसाचा हात हातामध्ये पकडता आला ना, तर जगाचा मालक तुमच्या दारामध्ये येतो आणि म्हणतो, बाबा अरे आज तुझा आवाज ऐकायलाच आला नाही, आज तू भजन केलंच नाही. ही पात्रता. उदाहरणच देऊ का? एकदा भजन करा विठ्ठल विठ्ठल योग्य वेळेला जर योग्य माणसाचा हात हातामध्ये पकडता आला तर काय होतं माहितीये तुम्हाला? जनाबाई माहित आहे? जनाबाई मावशी जनाबाई माहित आहे का नाही? धुळ्याची धुळ म्हटलं का? होच म्हणता. परभणी जिल्हा, गाव आहे गंगाखेड. चिमुकली असताना फक्त एकदाच जगाच्या मालकाला पाहिलं, फक्त एकदाच पाहिलं. आई बापाच्या सोबत वारीला गेली आणि एकदाच पाहिलं. शास्त्राचं गणित आहे, ज्यानं ज्यानं देवाला पाहिलं किंवा ज्याच्या ज्याच्याकडे देवानं पाहिलं ना, तो स्वतःचा राहतच नाही, त्याला देव म्हणत असतात. पंढरपूर मध्ये जा आणि अनुभूती घ्या. जनाबाईची अनुभूती आहे. दिनाची माऊली आज म्या देखिली, कटी ठेवनिया कर उभी राहे विटेवर, उभी राहे विटेवरी. दिनाची माऊली माऊली आज म्या देखिली. एकदा त्या दिनाच्या माऊलीला पाहिलं आणि त्या दिवसापासून ठरवलं, ज्याला पाहिलं ना आता दुसरं कोणत्या देवाला पाहणंच नाही. आणि मग बापाकडे अट्टहास धरला, बाबा आता मला परत गावाला यायचं नाही. पण बापाच्या डोक्यात चिंता पडली, आता ही तर आग्रह करून सुद्धा ऐकत नाही, पण ठेवायचं कोणाकडं? नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं. कीर्तन झालं, नामदेव महाराजांसारखे महात्मे दिसले. जनाबाईचे वडील रडताना दिसले. नामदेव महाराज चालत आले. महाराज काय झालं, का रडताय? देवाच्या दरबारात बसून तुमच्या अंतकरणाला काय दुःख होत आहेत? म्हटले, महाराज दुःख होत नाही हो, लेकरू आहे, कळतंय का नाही कळत मला माहित नाही, पण देवाच्या स्वरूपाला पाहिलं आणि ती आता आग्रह करते मला इथून जायचं नाही. बरं ठीक आहे, आपण म्हणावं की देव चांगल्या चांगल्याच्या स्वप्नाला येत नाही, तो जर हिला बाल्य अवस्थेमध्ये कळला ना तर माझी सुद्धा हरकत नाही, पण हिचा हात कोणाच्या हातात देऊ? नामदेव महाराज म्हणायला लागले, तुमची जर हरकत नसेल तर या जनाला मी माझ्या घरी ठेवू का? नामदेवरांची कीर्ती तर अगाधच होती आधी. नामदेवाचे घरी 14 जन स्मरते हरी. नामदेवाची कीर्ती जगामध्ये चराचरामध्ये पसरली होती. नामदेव कीर्तन करी पुढे देव. आणि अशा नामदेवरायांच्या हातात जर जनाबाईचा हात पडत असेल, ऐका ना पुढे, जनाबाई नामदेवरायांच्या कुटुंबाशी एकनिष्ठ झाली, पण दासी म्हणून. नामदेवरायांच्या घरी 14 जण आधी राहायचे आणि 15वी जनाबाई. पण जनाबाईची दिनश्चर्या होती महाराज. गौऱ्या थापायच्या तरी नामचिंतन चालूच, धुणे भांडे करायचे तरी नामचिंतन चालूच, स्वयंपाक करायचा तरी, धुणे भांडे करायचे तरी, दळण दळायचं तरी वाणीला नामचिंतन कायम आहेच.
तुझ्या स्वरूपी सदा आनंद अनुभवती संत स्वच्छंद. जनाबाईनं दळण दळायचं, पण त्या दळणावर जगाच्या मालकाचं वर्णन करायचं. जात्याच्या मुखी गाली ते ग मोत्याचे दाणे, तुझे कृपेने विठ्ठला उणे नाही रे मला जात्याच्या. देवा जात्याच्या मुखी घालते, वर्णन एवढं गोड आहे. चंद्र सूर्य तुझीच डोळे. मला पुढचा मुद्दा सांगायचा आहे. काही कालखंड उलटून गेला आणि त्या नामसधनाची एवढी पराकाष्ठा झाली, एवढी पराकाष्ठा झाली, एवढी पराकाष्ठा. इथं पर्णपुटीमध्ये चालत असलेलं नामचिंतन दररोज विटेवर कटेवर हात ठेवून उभा असणारा परमात्मा ऐकत होता. आणि जर येत कदाचित जनाबाई एखाद्या वेळेस गौऱ्या थापण्याकरता रानात गेली ना आणि देवाच्या कानापर्यंत जर भजन गेलं नाही ना, तर देव जनाबाईच्या पर्णकुटीपर्यंत येऊन पाहायचा की भजन का ऐकायला येत नाही. हे जनाबाईच्या परमार्थिक जीवनातली श्रीमंती आहे. आपल्या जीवनातल्या परमार्थाची दखल कधीतरी घ्यायला पाहिजे. देव प्रत्यक्ष नाही तर किमान स्वप्नात तरी येऊन एखाद्या वेळेस दिसायला पाहिजे ना. पण का होत नाही? जनाबाईकडे जे आहे ते आपल्याकडे नाही, तुकोबारायांकडे जे आहे ते आपल्याकडे नाही, नाथांकडे जे आहे ते आपल्याकडे नाही. काय नाही महाराज आमच्या घरामध्ये? अहो संगमरावरी देवघर होतं. कोणीतरी कीर्तनामध्ये सांगितलं की संगमरावराचं देवघर चालत नाही. आम्ही हजारो रुपयाचं देवघर फेकून दिलं, लाकडी सागवान देवघर आणलं. काय नाही आमच्याकडं. लोकांच्या घरी एक एक संध्यापात्र आहे, आमच्या घरी काशीचं आणलेलं वेगळं आहे, वृंदावनचं आणलेलं वेगळं आहे, केदारेश्वरहून आणलेलं वेगळं आहे, ओंकारेश्वरमधून आणलेलं वेगळं आहे. हजारो संध्यापात्र आहे. काय नाही आमच्याकडून? तुम्ही म्हणतात तुकोबारायांकडे जे आहे ते तुमच्याकडे नाही. माझा एक प्रश्न आहे, सर्वांनी उत्तर द्याल का? मोजून 5 मिनिटं राहिलीत, उत्तर द्याल का? धन्यवाद. बोलत नाही त्याच्यासाठी. तुमच्या घरात देवघर आहे सगळ्यांच्या? बोला, पटकन बोला. देवघर आहे. देवाची आंघोळ करता? कशामध्ये करता? संध्यापात्र म्हणा, गंगाड म्हणा, आहे का नाही? माझा प्रश्न आहे तुमच्या करता, देवाचं अभ्यंग स्नान करण्याकरता तांब्याचं संध्यापात्र चांगलं का चांदीचं की सोन्याचं? सोन्या म्हणा बाबा, सोन्या ना. आता समजा आजचं कीर्तन ऐकून तुम्ही घरी गेलात, एका पुण्यशाली महात्म्याच्या पुण्यस्मरणाचं कीर्तन ऐकून तुम्ही घरी गेलात, तुमचं भाग्य उजळायला आलं. दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय झाला, तुम्ही पलंगावून उठल्या उठल्या पहिला पाय खाली टाकला आणि समजा तुमच्या पायाला एवढा मोठा हंडा लागला. मावशी कशाचा? हा, हे लय जोरात बोलता आलं. सोन्याचा. एवढा सोपा आहे का तो सोन्या? बरं समजा लागला. आता तुमच्या घरी ऐश्वर्याची कमी नाही, चांदी सोनं प्लॅटिनम सगळे धातू तुमच्या घरी आहे. आता सांगा, देवाचा अभ्यंग स्नान करण्याकरता कोणत्या पात्राची गरज आहे? तरी तांबच. अरे वा, एकनिष्ठ लोक आहेत तुम्ही. नंद भाऊ, आमचे गुरुजी आम्हाला ज्यावेळेस हा प्रश्न विचारायचे ना, की सांगा लेकरांनो कोणतं संध्यापात्र देवाच्या स्नानाकरता उत्तम आहे, आम्ही सुद्धा जे पाहत आलो ते सांगायचं. गुरुजी किती वेळेस विचारा, पण तांब्याचं संध्यापात्र चांगलं आहे. गुरुजींनी एकदाच फक्त गालावर कुरवाडूत हात फिरवला आणि सांगितलं, बाळा आजचा पूर्ण पाठ विसरला तरी चालेल, पण हे उत्तर कायमस्वरूपी अंतःकरणात करून ठेव. गुरुजींनी दिलेलं उत्तर मी अजून विसरलो नाही आणि मला 100% गॅरंटी आहे, मी ज्यावेळेस तुम्हाला उत्तर देईल ना, तुम्ही मरेपर्यंत विसरणार नाही. आमचे गुरुजी म्हणायचे, बाळांनो लक्षात ठेवा, विश्वामध्ये भगवंताचं अभ्यंग स्नान करण्याकरता कोणत्याच पात्राची गरज नसते, पात्रतेची गरज असते. कशाची? पात्रतेची. आता खरं सांगा मावशी, इमानदारीने सांगा, पुरुष वर्ग सगळे सांगा, आपला सर्वांचा प्रयत्न पात्र गोळा करण्याकरता चाललाय का? पात्र गोळा करण्याकरता चाललाय. परिणामी आपल्याकडे पात्रता नसल्यामुळे जगाचा मालक आपल्याकडे स्वप्नात सुद्धा येऊन दर्शन देत नाही. त्या उलट तुकोबाराचं जीवन बघा ना. जगण्याचा पाया चालण्याचे बळ, जगण्याचा पाया चालण्याचे बळ, विचाराची कड तुकाराम तुकाराम, जगण्याचा पाया शब्दाचे इमान, अक्षराचे रान,
शब्दाचे इमान अक्षराचे रान अभंगाचे पान तुकाराम तुकाराम जगण्याचा पाया चालण्याचे बळ जगण्याचा पाया. पात्रतेनं युक्त आहे महाराज जगाच्या मालकाचं जीवन चरित्र मुखोद्गट पाठ असणारे तुकोबर आहे, पण कधी नम्र होते. थोडस आताच्या काळात भाषेत सांगतो. किती तारीख आहे याची? 20 तारीख आहे. जगाचे मालक सिंहासनावर बसणार आहेत. प्रभू श्रीरामचंद्राच्या वर्धापन दिनाची तिथी आता उगवणार आहेत. अयोध्या ही प्रत्येक गावोगावी साजरी होणार आहेत. त्या जगाच्या मालकाच्या रामकथेतलं एक ऐकलेलं चिंतन आहे. त्या चिंतनामध्ये एका मातेचं नाव आवर्जून घेतलं जातं, जिचं नाव आहे शबरी. आपल्या घरामध्ये किमान नसेल तांब्याचं संध्यापात्र, खापराचं तर भेटेल ना गावामध्ये, पण त्या बिचारीच्या जीवनामध्ये खापराचंही संध्यापात्र नशिबात नव्हतं. तिनं पानाचा द्रोण करायचा आणि त्याच्यामध्ये बोरं गोळा करायची, एवढी त्या शबरीची गरिबी. पण पात्रता, जगाच्या मालकानं रस्ता बदलून तिच्या पर्णकुटीच्या पुढे जायचे आणि तिच्या हातची उष्टी बोरं खायची, याला पात्रता म्हणतात परमार्थातली. मी ना अहिल्या श्रापित नारी, मी न जानकी राजकुमारी, दिन राती रे वेडी शबरी, वेडी शबरी, तुझ्या पदाचे अखंड चिंतन, तुझ्या पदाचे अखंड चिंतन, ही माझी साधना. रामा रघुनंदना आश्रमातया कधी रे येशील. कोणीतरी त्या शबरीला विचारलं, देवाची एवढी अडवणूक करते, समजा देव आलाच, काय मागशील देवाला? म्हटले ऐका ना, मागण्यासारखं मी बाकीच्या लोकांसारखं लौकिक मागणार नाही, पण हा एक विनंती करील, देवा तुला जायचंच आहे ना वनवासाला, फक्त माझ्या पर्णकोटीच्या दिशेने ये. मागणार काहीच नाही, फक्त ज्या वेळेस तू येशील आणि हा माथा तुझ्या चरणावर नतमस्तक करील ना, त्या दिवशी मला जन्माला आल्याची सार्थकता प्राप्त होईल. पतित पावन श्री रघुनाथा, एकदाच ये जाता जाता, पाहिन पूजिन टेकिन माथा, तोच स्वर्ग मग इथेच येईल, तोच स्वर्ग मग इथेच येईल, पुरेपणा जीवना. परमार्थातली पात्रता आहे. किंवा रामकथेमध्ये एवढं सुंदर गीत गायले जाते, रामा रामा रटते रटते. स्वप्नील बाबा, बीती रे उमरिया, एवढे गोड शब्द गायलेले आहेत. ऐका देवा, मला भजन गिजन कळत नाही बरं का, पण ऐक देवा. मै शबरी भिलनी की जाई, भजन भाव नहीं जानू रे, राम तेरे दर्शन के हित में वन में जीवन पालू रे, चरण कमल से निर्मल कर दो, चरण कमल से निर्मल कर दो, दासी की झोपड़िया, रामा रामा रटते रटते
भीती रे उमरिया. माणसाच्या जीवनात पात्र आणि पात्रता जर असेल ना महाराज, तर भगवंत दोन स्वरूपानं यात भूतलावर अवताराला येत असतो. एक तर तो साधूच्या स्वरूपात येत असतो, नाहीतर बापूसाहेबांसारख्या कर्तव्यनिष्ठ माणसाच्या स्वरूपानं अवताराला येत असतो. माझं कीर्तन घेतलं म्हणून स्तुती नाही. मला ओळखणाऱ्या कोणत्याही महाराजांना फोन करा की हा माणूस कुठून आलाय. मला कोणाची स्तुती चुकूनही करता येत नाही, पण एक आहे, वस्तुस्थिती लोकांना आवडली तर नाही तरी सुद्धा मी ती मांडल्याशिवाय राहत नाही. ही वस्तुस्थिती आहे, ज्ञानोबारांची ओवी आहे. जेथ जेथ संपत्ती आणि दया वसती आली एक ठाया, तेथ जाण धनंजया विभूती माझी विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा परिहार झाला अवघ्या दुःखाच्या मागीला. कशामुळं? आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. लक्षात ठेवा, जगाच्या पाठीवर काही तत्व असे आहेत, काही ऋण असे आहेत, ज्या ऋणातून माणसाला कधी उतराई होता येत नाही. शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. ज्या महात्म्याच्या निमित्तानं तुम्ही आपण या ठिकाणी उपस्थित आहोत, आदरणीय वैकुंठवासी बापूसाहेब, खर तर त्यांच्या मुलांनी एक लक्षात घ्या, पैसा जर नीतीचा नसेल ना तर त्याची लक्षणं फार वेगळ्या ठिकाणी शोधायची गरज नाही. तो अनीतीला जाताना दिसला की समजून घ्या पैसा नीतीचा नाही. त्यांच्या मुलाचा मुलगा सुद्धा डॉक्टर आहे आणि मुलीचा मुलगा सुद्धा डॉक्टर आहेत. पैशानं तुम्ही बंगला विकत घेऊ शकतात, पण बुद्धी विकत घेता येत नाही. जर बुद्धिनिष्ठ जीव आपल्या संसारामध्ये पाहण्याकरता भेटत असेल ना, तर लक्षात ठेवा, हे परंपरेनं चालत आलेले संस्कार असतात आणि उत्तम कर्म असतात. ज्या महात्म्याच्या निमित्तानं हा कार्यक्रम चालू आहे, त्या महात्म्याला अवघ्या वयाच्या 5व्या वर्षी मायबापाचं दोघांचंही छत्र हरवलेलं असतानाही शून्यातून विश्व निर्माण करणं हे प्रत्येकाला जमत नाही महाराज. अशा परिस्थितीमध्ये विशेष करून कोणीच आधार देत नाही. पण लक्षात ठेवा, जर मनगटात बळ आणि अंतःकरणामध्ये जर ताकद असेल आणि डोक्यामध्ये जर संत विचार असतील, तर असा माणूस शून्यामधून सुद्धा क्रांती घडवल्याशिवाय राहत नाही. आज त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये बिना चपलेचं आयुष्य घालवलं, पण त्यांच्या कुटुंबियांकरता जे संस्कार त्यांनी देऊन ठेवले ना, ते अतुलनीय आहेत, ज्याचा विचार सुद्धा मांडता येत नाही. खर तर बाप नावाचं तत्वशास्त्रकारांनी असं सांगितलेलं आहे की ते तत्व माणसाला शब्दामध्ये वर्णन करता येत नाही. हे म्हणणं सोपं आहे. उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना जरी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हासू जरी कणा वाकला. घडीभर तू थांब गड्या,
ऐक त्याची धापर लई अवघड आहे गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. किती मोठ्या कीर्तनकारानं किती घंटे बाप या शब्दावर प्रवचन दिलं म्हणजे बाप कडेल हो. बाप समाजाला कळालेलाच नाही शोकांतिक आहे. अहो खरं सांगा ना, लोक शपथ घेताना सुद्धा माईची घेतात का बापाची घेतात? आईची घेतात का? बाप शपथ घ्यायचाही लायकीचा नाही. मावशी, माझं वाक्य बारकाई नाही का? जगामध्ये सगळं करा पण आपल्या लेकराच्या समोर आपल्या नवऱ्याचा अपमान कधीच करू नका. तो नवराच तुमचा देव आहे, लक्षात ठेवा. लहानपणापासून आपण निरीक्षण करत असतो, पोराला गोंजारणारी माय प्रत्येक पोराला प्रिय वाटायला लागते. 2-4 चपात्या गरम गरम खाऊ घालणारी, प्रेमानं कुरवाळणारी माय प्रत्येकाला कळते. पण त्या चपात्या घरामध्ये येण्याकरता 24-24 तास ड्युटी करणारा बाप मात्र समाज कुठेतरी विसरलेला आहे. सगळ्या कवीवर्यांनी, सगळ्या लेखकांनी मायचं गुणगान तोंड भरून केलं, पण बापाची आठवणच नाही आली हो कोणाला. लहानपणापासून त्याच्या कानावर संस्कार होतात. बाळू इकडे जाऊ नको, बाप मारील. हे खाऊ नको, बाप मारील. ते करू नको, बाप मारील. अभ्यास कर, बाप मारील. नाही करशील तर बाप मारील. बाप मारील म्हणता 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 त्या लेकराच्या जीवनामध्ये बाप म्हणजे जणू काही दुसरा यमदेवच झालेला असतो. तो बाहेर शिक्षणाला जरी गेला ना, बापाला फोन करून नाही विचारत जेवले का तुम्ही, कसे आहे तुम्ही. तो 10 वेळेस आईला फोन करेल. त्याला पैसे जरी पाहिजे असले ना, तो आईच्या माध्यमातून बापाकडून पैसे काढतो, पण बोलत नाही. माझी विनंती आहे गड्यांना तुम्हाला, मी पारमार्थिक माणूस आहे तरी जबाबदारीनं बोलतोय. 2 कथा 2 कीर्तन कमी ऐकण्याचा योग आला तरी चालेल, पण घरातल्या मायबापांना हसताना बघा. जगातला सगळ्यात मोठा परमार्थ तो असेल तुमच्याकरता. हे माझं वाक्य नाही, ज्ञानोबाराय बोलतात, सकल तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. माय बाप केवळ कासी तेने न जावे तीर्थासी. मावशी, नुसत्या नवरात्रामध्ये साड्याचा रंग बदलून काहीच होत नाही. जगामध्ये ज्या व्यक्तीला आपल्या बापाचे चरण धुता आले त्याच्याकरता शिवरात्रीचा उपवास झाला, आणि ज्याला आईचे चरण धुता आले त्याला नवरात्रीचा उपवास सुद्धा त्याच काळामध्ये सिद्ध होत असतो. परमार्थ म्हणजे काही फार वेगळा सांगण्याची गरज नाही. करणाऱ्यांकरता घरात सुद्धा करता येतो. अन्न करणारे लोक इथं टाळ वाजवतात 2 घंटे, आणि खाली उतरल्या तुला ऐकलं की नाही त्यानं काय केलं तर नाही समजलं. 2 तास हरिपाठ घ्यायचा आणि इथून उतरल्या एखाद्याची टिंगल टवाडी करायची. त्याच्यासारखा नास्तिक माणूस जगाच्या पाठीवर दुसरा कोणताच नाही. पण काहीच पाठ नसताना जर समोरच्याचं दुःख पाहून तुमच्या अंतःकरणाला पाझर फुटत असेल ना, पाठांतर नसलं तरी तुमच्यासारखे परमार्थिक या जगाच्या पाठीवर दुसरे कोणीच नाही, लक्षात ठेवा. हे सगळ्या बाबी लक्षात घ्यायला पाहिजे. या ठिकाणी या दोन्ही परिवारांनी, त्यांच्या चिरंजीवांनी म्हणजे त्यांच्या मुलांनी आणि मुलींनी दोघींनी संयुक्त विद्यमानं उभा केलेला हा कार्यक्रम आपल्या वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरता हा प्रयत्न आहे. कशा करता कथा कीर्तन असतात. या संप्रदायाचा नियम आहे, ज्ञानदेव सांगे झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. वैकुंठाला जाण्याचा मार्ग सोपा होतो. भगवंताचं नामचिंतन जसं आहे की या नामचिंतनाचा आधार ज्या जीवाच्या फक्त नामाचा आधार घेऊन फक्त नामचिंतन केलं ना, तरी जीवाची इति कर्तव्यता आणि कल्याणार्थता होत असते. म्हणून सर्वांच्या चरणी प्रार्थना आहे, बापू साहेबांकरता श्रद्धांजली अर्पण केल्यापेक्षा बापू साहेबांनी समाजाकरता जे योगदान केलं ना, आपल्याला नाही तेवढं करता येत असेल पण किमान त्यांच्या जीवनचरित्रातून शिकून त्यांच्या जीवनचरित्रातला 2% तरी भाग आपल्या जीवनात उतरवा. त्यांनी ज्या अनाथ मुलांच्या मुखामध्ये घास पोहोचवला ना, माझी विनंती आहे, जर कधी वाढदिवस साजरा करायचा असेल ना, तर आपल्या परिसरामध्ये जर एखादी वारकरी शिक्षण संस्था असेल, अनाथालय असेल, वृद्धाश्रम असेल, तिथे जाऊन लेकराचा वाढदिवस साजरा करा. याच्यापेक्षा भगवंताचं पूजन दुसरं कोणतंच नाही. शोकांतिकाय महाराज स्वतःला लोक वेल क्वालिफाईड म्हणायला लागले, पण सुशिक्षित म्हणवण्याच्या नावाखाली लोक 400 रुपयाचा केक आणतात, तोंडात घातला पोटात गेला तर वाईट वाटत नाही, एकामेकाच्या तोंडाला लावून फिरतात. ही सगळ्यात मोठी वाईट परिस्थिती आहे. कलियुगामध्ये फक्त एकमेव उत्तम व्यासपीठ जगामध्ये काहीतरी उत्तम मार्गदर्शन करण्याकरता शिल्लक राहिलं, त्याला या नारदीय व्यासपीठ म्हणत असतात. आणि यातही एक महत्वाचा मुद्दा आजच्या दिवशी नोंद करून घ्या, कीर्तन हे कोणाकडूनही ऐकायचे नसतात. हरिदासा मुखे हरिकथा श्रवण तेथे पुण्य विशेषतः. ज्यांच्या जीवनामध्ये भगवंताची सेवा घडलेली आहे त्यांच्या मुखातून ऐकलेलं चिंतन आपल्या जीवन चरित्रावर प्रभुत्व निर्माण करत असतं. पण ज्यांच्या जीवनामध्ये स्वतःच आचरण नसेल अशाच्या मुखातून कधी 2 तास नाही 12 तास चिंतन ऐकलं ना, तरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये फरक पडत नाही. लक्षात ठेवा, आधी आचरणामध्ये आणता यायला पाहिजे. तशी साधना क्षेत्राच्या ठिकाणी तुमच्या हातून घडायला पाहिजे.
आणि मग आपल्या जीवनचरित्रातला भाग आपण गाजायला पाहिजे. आपण महाराष्ट्रामध्ये राहतो. या महाराष्ट्राची भूमी सामान्य नाही. धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोर केले जर जर पाजुनी पाणी दृष्ट गनिमा. शिवरायाच्या शौर्याच्या कथा शिवरायाच्या शौर्याच्या कथा सांगू किती आता एक एक कथा लाख मोलाची. धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत असणाऱ्या या महाराष्ट्रामध्ये आपलं आचरण सुद्धा आपल्या राजाची मान उंचावेल असं असायला पाहिजे. ज्ञानोबा तुकोबाराची मान उंचावेल असं असायला पाहिजे. आणि असंच जीवन चरित्र ज्यांच्या निमित्तानं मी या ठिकाणी आलोय ना, त्या आदरणीय स्वानंद सुकोनीवासी बापूसाहेबांचा आहेत. त्यांच्या जीवनातला आदर्श आपणही घ्यावा. जगाच्या पाठीवर परमार्थ करत असताना ही वाणी कुठंतरी थांबवावी लागते, पण ते कुठंही न थांबवतात. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. कशामुळं? आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. झालेली कीर्तन रूपी सेवा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबाराय विश्वगुरु निवृत्तीनाथ दादा आदिशक्ती मुक्ताबाईंच्या चरणी समर्पित करूयात, ज्यांच्या माध्यमातून इथपर्यंत येण्याचा योग प्राप्त झाला. परमार्थातील माझे दोघेही सहकारी मित्र बंधू आदरणीय श्रद्धेय पूजने आमचे हर्षल महाराज, आदरणीय श्रद्धेय पूजने माझे परमस्नेही मित्र बंधू आमचे राम महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांच्या साथीकरता उपस्थित असणारे रावसाहेब महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील दोन्ही हे तालमहर्षी, त्यामध्ये आदरणीय देवानंद महाराज या ठिकाणी देवा महाराज या ठिकाणी नंद लावून टाकू काय देवा महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. भूषण महाराज, तुम्ही खरंच संप्रदायाचं भूषण आहात. तुमचं वय जास्त नसेल ना? किती आहे? 17व्या वर्षा, म्हणजे लोक म्हणतात 16वं वरीच धोक्याचं, पण तुम्ही 16व्या वर्षामध्ये एवढा मोका साधून घेतलाय महाराज. लोक, नंदभाऊ एक वाक्य शेवटचं सांगू का? लोक म्हणतात आपल्यासारख्याला, तुम्ही हे रात्री बेरात्री गाड्या काढून हे साऊंड सिस्टीम लावतात, तुम्ही पकवास घेऊन फिरतात, तुम्ही महाराज गायन करतात, तुम्ही कीर्तन करतात, रात्री बेरात्री लोकांच्या दारी आरडून उरडून तुम्हाला भेटतं तरी काय हो? एक सांगू का? पैसा विषय थोडासा बाजूला ठेवा, पण ज्यावेळेस आम्ही फेटा बांधून कीर्तन करतो, हे नंदूभाऊ बटणं फिरवतात, हे पकवास वाजवतात आणि हे गायन करतात, तेव्हा आम्हाला असा भास होतो की ज्ञानोबाराय आम्हाला उचलून कुशीमध्ये घेताय की काय. आणि त्यावेळेस जो श्रीमंतीचा भाव निर्माण होतो ना, तो जगामध्ये कोणत्याच साधनानं आम्हाला प्राप्त होत नाही. तो प्राप्त होण्याकरता हा परमार्थ आहे. बालगोपाल मंडळी उपस्थित आहे, सर्वांनी एकदा जोरदार टाळी वाजवा. आमचे आदरणीय परमस्नेही परमार्थातील सहकारी मित्र. आता मी ना तुमच्या साऊंडचं वर्णन करणं म्हणजे डिमोशन होईल, कारण महाराष्ट्रातील जे नामवंत आहेत, दिग्गज आहेत, त्यांनी एवढं तोंड भरून वर्णन केलेलं आहे. माझ्यासारख्या सामान्य माणसानं केलेलं वर्णन म्हणजे डिमोशन आहे. पण तरी एकच सांगतो, परमार्थातले फक्त ते ऑपरेटर नाही, माझ्या हृदयामध्ये राहणारे माझे परमार्थातील सहकारी मित्र आहे. माझ्यासोबत आलेले नाद ब्रह्म युट्यूब चॅनलचे मालक आदरणीय आमचे विठ्ठल दादा पोळ आहेत, आमचे सारथी आदरणीय आमचे बंटी दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. आयोजक नियोजक समस्त मंडळींच्या चरणी प्रेमपूर्ण